विनंती करते की आजचे प्रमुख अतिथी PRID महेशजी कोटबागी सर यांचा परिचय करून द्यावा. नमस्कार मंडळींनो, सुधीरने आधीच मला सांगितलेलं आहे की प्रत्येक गोष्टीला वेळेचं भान ठेवलं पाहिजे. त्याकरता ऑडिओ व्हिडिओचा जो आम्ही ठेवणार होतो या ठिकाणी महेशचं जे इंट्रोडक्शन ते तेवढं करता आम्ही असं ठरवलं की मग ते कमी करावं. शिरीष तुला काय बोलता येते त्याच्याबद्दल बोलत ते तुझं जवळचा मित्र आहे, तुझे बोलतील तर इतरांना निश्चितपणे भाव याची त्याला कल्पना होती. सो त्यांनी मला ही संधी दिलेली आहे. सर थँक्यू व्हेरी मच. मला आज एक नवीन शोध लागला की या पंढरीचा हा पांडुरंग आहे हे आज समजलं, त्यामुळे माझ्या याच्यामध्ये अजून एक भर पडली. दुसरं सुधीरने आता बोलताना परत मोदींचं नाव घेतलेलं होतं. तर रोटरीचा महेश हा मोदी आहे. याच्यावरती माझा पूर्ण विश्वास कसा माहिती का की गेले काही वर्ष आम्ही बरोबर होतो, बरोबर काम करत होतो. कुठल्याही गोष्टीमध्ये कुठल्याही परिस्थितीला न डगमगणारा, कुठल्याही गोष्टीला तोंड देणारा आणि कुठल्याही वेळ पडल्या प्रवाहाच्या विरुद्ध वाहण्याची सुद्धा पोहण्याची सुद्धा ताकद ठेवलेला असा हा महेश आहे. आणि त्यामुळे महेशने जी त्या उंची याच्यामध्ये मिळवलेली आहे आतापर्यंत रोटरी विश्वामध्ये येण्याच्यामध्ये त्याला तोड नाही याच्यामध्ये काही. पूर्वी आपण एकत्र होतो 3130, मग पुढे कुटुंब वाढलं म्हणून 2 गट झाली 3132. 3132 मध्ये 2005 हा जो डिस्ट्रिक्ट गव्हर्नर झाला ना त्यावेळेला हा महेश सर्वात वयाने लहान असलेला गव्हर्नर त्यावेळेला एवढ्या मोठ्या डिस्ट्रिक्ट मध्ये होता 3130 मध्ये. आणि त्याच्या याच्यामध्ये जर बघायला गेलं तर त्याच्यानंतर त्याची उन्नती होत गेली. त्यांनी जे काय काम करत गेला त्यानंतर वेगवेगळ्या पोस्टवरती रोटरीचं काम करून त्याच्यानंतर तो डायरेक्टर झाला. ही खरोखरीच कमाल. त्यावेळेला 3130 मध्ये म्हणजे आपण एकत्र असताना सुद्धा डायरेक्ट रोटरीची डायरेक्टरी मिळणं ही अत्यंत अवघड गोष्ट होती की जी त्यांनी शक्य करून दाखवलेली. आणि त्याच्या डिक्शनमध्ये अशक्य ही गोष्टच नाही. त्यामुळे हिंमत आहे, बर्दाश्त मदत नाही खुदा हे त्याच्या बाबतीमध्ये 100% लागू होतं. नंतर एक गोष्ट तुम्हाला सांगतो, याच्यात महत्वाची गोष्ट म्हणजे की हा अत्यंत सगळ्या गोष्टींचे ऍडव्हेंचर करण्यामध्ये वगैरे त्याला प्रचंड इंटरेस्ट आहे. म्हणजे रेग्युलर आता आलंय तसं गुडमेज रोड या पद्धतीने असं नाही. कार ड्रायव्हिंग किंवा मोटरसायकल ड्रायव्हिंग कुठेतरी म्हणजे असं प्रचंड याच्यामध्ये जाणे फिरणे आणि काहीतरी त्याच्यामध्ये ऍडव्हेंचर करणे ही त्याची मनापासूनची त्याची जी आहे ही आवड आहे. आणि रोटरीमध्ये सुद्धा काहीतरी असं उच्च आपल्या रोटरीच्या माध्यमातून समाजाकरता काहीतरी खूप चांगलं करता येईल ही सुद्धा त्याची जी कळकळ आणि तडफड आहे त्याच्यामध्ये कुठलाही वाद नाहीये. आता सुद्धा ऑडिओ व्हिडिओचा आधी विचार करता मी काय बाहेर प्रिपेअर्ड नव्हतो आता येताना, परंतु त्याच्याबद्दल बोलताना मला वेगळं असं काही बोलण्याची आवश्यकताच पडत नाही. कारण तुमच्यातल्या मॅक्झिमम लोकांना तो माहिती आहे. मग उगाच त्याने सांगितलं 1 बायको 2 मिलियन वगैरे वगैरे हे सगळ्यात पॉईंट नाही. पण त्यांनी काय केलेलं आहे आणि रोटरीमध्ये तो कशा पद्धतीने हे केलेले हे निश्चितपणे सांगायला पाहिजे आणि थोडक्यात आवरायला पाहिजे हेही मला समजतं. आज येताना आम्ही कडे चहा प्यायला थांबलो त्यावेळी बघितलं अशा वरदान परिंदे जो परिंदे जा रहे थे. तो मैंने उनको पूछा कि आप इतने ऊंची पे जा रहे हैं, आपको डर नहीं लगता? उसने बोला शिरीष नहीं, हम ऊंची पे जाते हैं लेकिन हमारा ध्यान हमारी नजर ये जमीन पे रहती है. त्याप्रमाणे महेश हा कायम जमिनीवर राहिलेला आहे. ही इज द बेस्ट फ्रेंड ऑफ एव्हरीबडी. थँक्यू.